मंडळी, आजच्या धावपळीच्या युगात आपली आहार पद्धत बिघडत चालली आहे। बाहेरचं खाणं तर सोडाच, त्या खाण्यासोबत आपण एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली काहीही पीत असतो, ज्याच्यामुळे विविध आजाराला आपण बळी पडत असतो। मंडळी, आजची आपली रेसिपी ही एक पारंपरिक एनर्जी ड्रिंक आहे। तसं बघायचं झालं तर ही रेसिपी लातूर भागांना नैवेद्यासाठी खास बनवले जाते। वेळ अमावस्या शेतकऱ्यांचा सण, शेतामध्ये महालक्ष्मीची कोपेमध्ये पूजा करून भज्जी, आंबील व खीर याचं नैवेद्य दाखवलं जातं। यातला आंबील म्हणजे एक परिपूर्ण एनर्जी ड्रिंक। तर चला मग रेसिपी बघू। चॅनल सबस्क्राईब केलं का? नाही ना? आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। जास्त घट्टही नको, जास्त पातळही नको, अशा पद्धतीने एक बॅटर तयार करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर 1 ते 1.5 चमचा दही घालायचं ह्याच्यामध्ये आणि हे रात्रभर भिजत ठेवायचं किंवा 7 ते 8 तास ठेवलं तरी चालेल। ह्याचे गाठी नाही व्हायला पाहिजे मिक्स करत असताना। त्यानंतर गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलेलं त्या वाटीने 4 वाटी पाणी घालायचं। 4 पट्टीने घ्यायचं पाणी। हे 4 वाटी पाणी घातल्यानंतर झाकण झाकून ठेवायचं। त्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला। उकळी आल्यानंतर हे जे बॅटर तुम्ही तयार करून घेतलेलं आहे ते हळूहळू करत ह्याच्यामध्ये घालायचं। अशा पद्धतीने घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता ह्याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं। अगदी थोडंसं मीठ घालायचं। तर ह्याला छानसं शिजू द्यायचं। 15 ते 20 मिनिटं शिजवायचं ह्याला। शिजल्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। मित्रांनो, तुमची आवडती रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून ह्याला बारीकसं वाटून घ्यायचं। हे वाटून घेतल्यानंतर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर तेही वापरू शकता, नाहीतर हे साधं मीठही वापरू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त चवीनुसार घालायचं। ह्याला अगोदर घातलेलं आहे, मग त्यानंतर जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं मिठाचं प्रमाण। हे मीठ वाटून घेतल्यानंतर 15 ते 20 पाकळ्या लसणाचे घ्यायचं। 2 इंच आल्याचे तुकडे असं काप करून घेतलेलं आहे, ते पण वाटून घ्यायचं। लसूण, अद्रक असं वाटून घ्यायचं, बारीकसं वाटून घ्यायचं। हे वाटल्यानंतर कोथिंबीर वाटायचं भरपूरसं, पुदिनाचे पानं वाटून घ्यायचे, कढीपत्ता, हे सगळं बारीकसं वाटून घ्यायचं। हे वाटून घेतल्यानंतर जे आपण शिजून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ ते घ्यायचं। तर जे पीठ शिजवून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। आता हे पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे, दुसऱ्या भांडीमध्ये काढून घ्यायचं, नाहीतर तुम्ही त्या भांडीमध्येही मिक्स करून घेऊ शकता। जे आपण अगोदर वाटलेलं आहे जे वाटण त्याच्यामध्ये घालून असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ताक घालायचा।
तुम्हाला जितकं पातळ हवे, जितकं घट्ट हवे त्याप्रमाणे करून घ्यायचं. अशा पद्धतीने पूर्णपणे पातळ असं करून घ्यायचं. चला मग रेडी झालेला आहे आंबील. कशी वाटली आजची रेसिपी? करून बघा, आवडली तर शेअर करा. तर मग खात राहा, हसत राहा आणि बघत राहा. एक चमचा स्वाद.